नमस्कार मित्रांनो, आमच्या डिजिटल कोकण यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत असा। मित्रांनो, तुमच्याकडे 1-2 गुंठे जमीन असा पण विकूक अडचण येता म्हणून अडचणीत असास तर ही बातमी तुमच्यासाठी असा। कारण आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला ना, त्याच्यामुळे आता 1-2 गुंठे जमीन पण आपणाक विकूक आणि खरेदी करूक सोपी जातली असा, आणि ती पण अधिकृतपणे। मित्रांनो, आपल्या सर्वांकाच माहिती आहे याच्या अगोदर 1 गुंठो, 1.5 गुंठो, 2 गुंठो अशा छोट्या जमिनीचा व्यवहार कायद्यात बसत नव्हतो, त्याच्यामुळे व्यवहार पूर्ण होत नव्हतो आणि त्याच्यामुळे खूप त्रास होत होतो। पण आता राज्य सरकाराने जमीन कायद्यात एक महत्त्वाचा बदल केला ना, आणि ह्यो निर्णय लागू झाल्यावर अगदी छोट्याशा जमिनीचो पण व्यवहार आपणाक कायदेशीरपणे करूक येतलो। मित्रांनो, आता या निर्णयाचा फायदा नक्की कोणाकोणाक होतलो ता बघूया। निर्णयामुळे सर्वात मोठा फायदा होतलो तो म्हणजे लहान शेतकऱ्याचो। लहान शेतकरी म्हणजे वयान लहान नाही, तर ज्याच्याकडे शेती थोडीशीच असो शेतकरी। अशा शेतकऱ्याक त्याची जर काहीतरी अडचण असत आणि त्याका ती जमीन विकूची आहे तर ती त्याका आता कायदेशीर विकूक मिळतली आणि त्यामुळे त्याची अडचण दूर होतली। तसंच जमीन अधिकृतरित्या रजिस्टर करूक सोप्या जातला। व्यवहार ऑनलाईन असल्यामुळे पारदर्शकता वाढतली आणि बनावट व्यवहार आणि फसवणूक व्यवहार होऊचे नाही। मित्रांनो, जमीन विकताना आपण काय काळजी घ्यायची आपण थोडक्यात बघूया। एक म्हणजे पहिल्यांदा त्या जमिनीचा सातबारा आणि मिळकत पत्र। दुसरा म्हणजे गावाच्या नकाशात ती जमीन असा की नाही तर आपण चेक करून बघायचं। ऑनलाईन रजिस्टरसाठी IGR महाराष्ट्र या वेबसाईटवर जाऊनच रजिस्टर करायचा। व्यवहार कायदेशीरपणे आणि नोंदणीकृत पद्धतशीरपणे करायचो। मित्रांनो, जो निर्णय फक्त जमीन विक्री नाही तर ग्रामीण भागातील आर्थिक स्वातंत्र्याचा दार उघडतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी, प्लॉट धारकांनी आणि गुंतवणूकदारांनी या निर्णयाचा फायदा घ्यावा। मित्रांनो, आजची माहिती तुमका कशी वाटली या कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि डिजिटल कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नको। धन्यवाद।